स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील तिसगाव खडेगोलवली परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। शुक्रवारी सकाळी पार पडलेल्या या रॅलीत विद्यार्थी, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। हातात तिरंगा आणि मनात देशभक्तीची भावना घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते। परिसरातून रॅली मार्गस्थ होत असताना भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला। या तिरंगा रॅलीमध्ये कल्याण पूर्वचे आमदार सुलभा गायकवाड यांनीही विशेष उपस्थिती नोंदवली। विद्यार्थ्यांसोबत नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनीही रॅलीत सहभाग घेत तिरंग्याला अभिवादन केलं। रॅली दरम्यान संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले। तिरंग्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, अखंडता आणि देशप्रेमाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमामुळे तिसगाव आणि खडेगोलवली परिसरात सकाळपासून उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या रॅलीला लाभला असून हाच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। तिरंगा हातात घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि देशभक्तीच्या घोषणांनी कल्याण पूर्वे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष अनुभवायला मिळाला। आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून जेव्हापासून या देशामध्ये राष्ट्रीय विचारांचं सरकार आलं आहे आणि तेव्हापासून मोदीजींनी सर्व देशातील जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण आपल्या तिरंग्याचा सन्मान, जो आपल्या स्वाभिमानाचा विषय, तो आपण केला पाहिजे आणि प्रत्येक घरावरती 15 ऑगस्टला म्हणजे 9 ऑगस्टपासून तर 15 ऑगस्टपर्यंत या कालावधीमध्ये आपला तिरंगा आपल्या प्रत्येकाच्या घरावर फडकला पाहिजे आणि यासाठी सर्वांच्या मनामध्ये राष्ट्राभिमान जागृत व्हावा। नवीन पिढीलासुद्धा आपल्या देशाबद्दल जाज्वल्य अभिमान असावा। यासाठी संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचे जेवढे मंडळ आहेत, म्हणजे आज आपल्या कल्याण जिल्ह्यामध्ये 20 मंडळ आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1270 मंडळ आहेत। अशा सर्व मंडळांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आमच्या तिसगाव खडेगोलवली मंडळामध्ये आमचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी शेलार आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांसहित तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती। नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या देशाचा स्वाभिमान असलेला तिरंगा आपण प्रत्येकाने आपल्या घरावरती फडकवला पाहिजे। उद्याचा काय नाना प्रोग्राम असणार आहे? 15 ऑगस्ट उद्याचा काय असणार आहे? उद्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने ठिकठिकाणी सेवा कार्याचे पण कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून होणार आहेत। त्याचबरोबर आपल्या देशाचा जो तिरंगा आहे तो त्या ठिकाणी फडकवला जाईल आणि आज संध्याकाळी विविध ठिकाणी आजसुद्धा तिरंगा रॅली आहेत आणि त्याचबरोबर आपल्या देशाची जी फाळणी झालेली आहे, जी आज 14 ऑगस्टला जी फाळणी झाली होती, त्या फाळणीमध्ये जे आपल्यावरती, आपल्या हिंदूंवरती, शीख बांधवांवरती, आमच्या महिला भगिनींवरती जे अत्याचार झाले त्याचा स्मृती दिवससुद्धा आज या ठिकाणी सगळीकडं संपूर्ण देशभर हा त्या ठिकाणी आठवण म्हणून केला जाईल आणि अशा पद्धतीने आपला इतिहास हा सर्वांच्या समोर मांडणं आणि आपला इतिहास हा पुढच्या पिढीला माहीत असला पाहिजे। इतिहास ज्यांना समजतो त्यांना इतिहासातून आपल्या अडचणीसुद्धा कळतात आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये येणाऱ्या संकटांपासून वाचण्यासाठीची दिशासुद्धा मिळते आणि त्यामुळे अशा पद्धतीचा विभाजन विभीषिका हा कार्यक्रम आज संध्याकाळीसुद्धा या आमच्या मराठा कोळशेवाडी मंडळामध्ये होणार आहे। आज आपण इथे तिरंगा रॅली काढलेली आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये बहुसंख्येने आपले विद्यार्थी उपस्थित आहेत। तसेच आपले माजी जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी आणि महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अर्चनाताई सूर्यवंशी, तसेच आपले नगरसेविका हेमलता पावशे आणि आपल्या जिल्ह्याचे मंडलाध्यक्ष संतोष शेलार यांच्या वतीने आज इथे ही आपण रॅली आयोजित केली होती आणि त्यानिमित्ताने घर घर तिरंगा हा आपला उपदेश जनतेपर्यंत पोचावा हेच मी या ठिकाणी सांगते आणि सगळ्यांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। विशाल वाघमारे, जनशक्ती कल्याण।